जास्वंदीचं झाड तयार करायचं आहे ते पण कटिंगपासून आणि घरच्या घरी, तर तुम्ही बरोबर ते व्हिडिओ पाहत आहात. कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदीच्या कटिंगपासून घरच्या घरी अवघ्या 5 मिनिटामध्ये झाड हे कशा पद्धतीने तयार करतात, त्याची प्रोसेस कशा पद्धतीने आहे, कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, याच विषयावरती आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा. आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, घरच्या घरी फक्त 5 मिनिटांमध्ये आपण देखील जास्वंदीची काडीपासून रोपटं हे तयार करू शकता. बऱ्याच मित्रांना वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या कलरचे जास्वंदीची फुलं पाहिजे असतात आणि ते पण आपल्याला घरच्या घरी एकदम 1 रुपया खर्च न करता आपल्याला घरच्या घरी तयार करता येतात. यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघत असाल ही काडी आपण लागवड करून साधारणपणे 25 दिवस पूर्ण झालेत आणि 25 दिवसामध्ये जी ग्रोथ आहे ती आपण बघू शकता कशा पद्धतीने आहे. चांगल्या पद्धतीने ग्रोथ पाहिजे असेल तर त्याला माहिती देखील अत्यंत महत्त्वाची असते, कारण की योग्य माहिती असेल तरच आपल्याला जी काडी ती सक्सेस होऊ शकते. मित्रांनो, यामध्ये आपण लाल कलरच्या जास्वंदीची काडी निवडत आहोत. आपल्याला ज्या कलरची काडी निवडायची ती काडी आपण निवडू शकता. आम्ही लाल कलरच्या जास्वंदीची काडी ही निवडलेली. काडी निवडत असताना बोटाच्या आकाराची म्हणजे पेन्सिलच्या किंवा पेनच्या आकाराची काडी निवडायची. निरोगी काडी निवडायची, ज्याला फांद्या देखील चांगल्या पद्धतीने फुटल्या पाहिजे अशा पद्धतीची आपण काडीची निवड ही केली पाहिजे. त्यानंतर जी काडी आपण निवड केली ती आपण कट करून घ्यायची. एक तर सिकेटरच्या माध्यमातून कट करायची, नाहीतर आपण चांगल्या ब्लेडच्या किंवा चाकूच्या सहाय्याने आहे का ती काडी आपण कट करून घ्यायची. आपण देखील काडी जी आहे ती आता कट करून घेत आहोत. काडी कट केल्यानंतर काडी देखील आपण बघू शकता कशा पद्धतीची काडी जी आहे ती आपण निवडलेली आहे. अवघे 1.5 ते 2 फुटाची काडी त्यामध्ये आपण नंतर कट करणार आहोत. त्यानंतर आपण मातीचं मिश्रण घेणे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण माती मिश्रण करत असताना 2 गोष्टी घेतलेल्या. त्यामध्ये 50% वाळू घेतलेली आपली आणि 50% काळी माती घेतलेली. यामागचं कारण काय, तर मुळ्या फुटण्यासाठी किंवा पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा होण्यासाठी. आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण घेतलं पाहिजे. तुम्ही देखील अशा पद्धतीचं मिश्रण घ्या. 50-50% घेतलं तरी चालते. जर तुमच्याकडे कोकोपीट असेल तर कोकोपीट देखील आपण घेऊ शकता. त्यानंतर आपण पॉलिथिनच्या पिशवीमध्ये आपण जे मिश्रण केलेलं ते मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने जागा शिल्लक नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपण जे ते मिश्रण आहे ते मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे. मिश्रण टाकून घेतल्यानंतर आणखी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मातीचं मिश्रण करत असताना फक्त माती वापरू नका, कारण की मुळ्या फुटण्यासाठी किंवा पाण्याचा निचरा होणं किंवा चांगल्या पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे योग्य मिश्रण घेणं एक अत्यंत महत्त्वाचं आहे. मिश्रण आपण पिशवीमध्ये भरत असताना ठासून भरायचं, म्हणजे वरतून दाबून. त्यानंतर जी पण आपण काडी निवडलेली काडीची आपण कटिंग करून घ्यायची. आपण देखील बघू शकता कशा पद्धतीने आपण काडीची जी कटिंग आहे ती करत आहोत. पूर्णपणे वरच्या फांद्या असतील ती कट करून घेतलेली. 1 फुटाच्या म्हणजे अंदाजाने आपण जी काडी ती आपण काडी ठेवलेली. त्यानंतर आपण ब्लेडच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने आपण बाकीचा भाग जो आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर आपण ब्लेडच्या सहाय्याने आणखी एक काम करून घ्यायचं. जी खालच्या कडीची साल आहे साधारणपणे 1 इंच, व्हिडिओमध्ये आपण बघू शकता 1 इंच जी साल आहे ती आपण साल बाजूला काढून घ्यायची. कारण की साल काढून घेतल्यानंतर काय होत असतं, तर आपल्याला मुळ्या फुटण्यासाठी त्या झाडाला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग जो आहे तो होत असतो. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपण साल जी आहे ती खालच्या साईडची आपण काढून घ्यायची. त्यानंतर जर तुमच्याकडं कोरफड असेल तर कोरफडीमध्ये ती खालच्या साईडची बुडून आपण मातीत लावा. आपल्यापाशी उपलब्ध नाही म्हणून आपण तशीच लावतो. अशा पद्धतीने आपण मातीमध्ये साधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटर आपण आतमध्ये खोसून घ्यायची. आपलं जी काडी ती आपण खोसून घेतलेली. त्यानंतर थोडं हलकं पाणी द्यायचे, जास्त देखील पाणी द्यायचं नाही, की जेणेकरून जो मातीचा गॅप आहे तो चांगल्या पद्धतीने भरवली. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आपण अशा पद्धतीची पॉलिथिनची पिशवी वरतून बांधली पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की अशा पद्धतीची आपण पॉलिथिनची पिशवी बांधली तर आपला कलम सक्सेस होण्यासाठी 70% चान्सेस हे वाढत असतात. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जास्वंदीच्या काडीपासून रोपटं हे तयार करू शकतो. आता हे रोपटं जे तयार केलं आहे तेच आपण डायरेक्ट उन्हामध्ये न ठेवता सावलीमध्ये ठेवलं पाहिजे, की जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये त्याला उन्हाची उष्णताही लागणार नाही. अवघ्या काही दिवसामध्ये 20 दिवसाच्या नंतर आपल्याला कधी देखील यामध्ये रिझल्ट हा पाहायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला, व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर
माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच गार्डनिंगविषयी माहितीमध्ये.